त्या रात्री आम्हाला वाटलं रस्ता चुकलो आहोत. पण थोड्या वेळाने समजलं रस्ताच आम्हाला फिरवत होता. आम्ही चौघं होतो. मी, आदित्य, रोहन, समीर. साधी ट्रिप होती. डोंगर रस्ता, पावसानंतरची रात्र, ओला काळा रस्ता आणि हेडलाईट्समध्ये कापलं जाणारं धुकं. सुरुवातीला सगळं सामान्य होतं. गाणी, हशा, गप्पा. मग नेटवर्क गायब झालं. कोणी फार लक्ष दिलं नाही. पण काही मिनिटांनी एक पाटी दिसली. त्र्यंबकेश्वर 12 किलोमीटर. आम्ही पुढे गेलो. 15 मिनिटांनी पुन्हा तीच पाटी. डोंगर रस्ते सारखे दिसतात असं आम्ही स्वतःला सांगितलं. पण मग एक लहान पूल आला. आम्ही तो ओलांडला आणि त्यानंतर पुन्हा तीच पाटी. गाडीत हसू थांबलं. फक्त इंजिनचा आवाज आणि वायपरची किरकिर. तेव्हाच रस्त्याच्या कडेला तो दिसला. एक म्हातारा, पांढरा शर्ट, टोपी, हात वर करून लिफ्ट मागताना. मी गाडी थांबवली नाही. पण रिअर व्ह्यू मिररमध्ये पाहिलं. तो रस्त्याच्या मधोमध उभा होता आणि हसत होता. पुढच्या 5 मिनिटांत आम्ही पुन्हा तोच पूल ओलांडला. यावेळी कुणीही काही बोललं नाही. अचानक रेडिओ स्वतःच सुरू झाला. स्टॅटिक. आणि एक तुटक आवाज. मागे वळू नका. स्पीडोमीटर 0वर गेला. पण गाडी चालूच होती. हेडलाईट्स मंद झाले. धुकं अजून दाटलं. आणि रस्त्याच्या मध्ये तोच म्हातारा. मी ब्रेक दाबला. गाडी थरथरली. धडक बसली नाही कारण तो तिथे नव्हता. हळू, जड श्वास. समीर गुजबुजला. तो मागे बसलाय. कुणीच मागे पाहायची हिंमत केली नाही. पण निखिलने पाहिलं. आणि त्याचा आवाज थरथरला. आपण चौघच नाहीयेत. मी गाडी थांबवली. आम्ही बाहेर उतरलो. थंड हवा. पूर्ण शांतता. गाडीच्या हेडलाईट्समध्ये आमच्या सावल्या पडल्या होत्या. 1, 2, 3, 4 आणि 5. दीर्घ विराम. हळूहळू ती 5वी सावली आमच्यापासून वेगळी झाली आणि रस्त्याच्या पुढे चालू लागली. जणू आम्हाला तिच्या मागे यायला सांगत होती. आम्ही परत गाडीत बसलो. यावेळी रस्ता सरळ गेला. 10 मिनिटांनी आम्ही हायवेवर पोहोचलो. नेटवर्क परत आलं. सगळं पुन्हा सामान्य. कोणीही त्या गोष्टीबद्दल बोललं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी टीव्हीवर एक बातमी होती. त्र्यंबकेश्वर घाटात काल मध्यरात्री एक कार दरीत कोसळली. 4 तरुणांचा जागीच मृत्यू. स्क्रीनवर गाडीचा फोटो होता. ती माझीच गाडी होती. नंबर प्लेट स्पष्ट. तेवढ्यात माझा फोन वाजला. स्क्रीनवर नाव झळकलं. रोहन. पण रोहन तर माझ्या समोर बसला होता. तो हळूच माझ्याकडे वळला आणि विचारलं, आदित्य, आपण खरंच हायवेवर पोहोचलो होतो का? लांब विराम, हळू आवाज. जर त्या रात्री गाडी दरीत कोसळलीच होती तर आत्ता स्टिअरिंगवर हात कोणाचा आहे? अगदी शांत, जवळजवळ कुजबूज. आणि त्या 5व्या सावलीचं खरं रूप काय होतं तुमच्या मते?